हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसा आहे व्ह्यू आमच्या गॅलरीतून बाहेरचा. तर बघा डुगू इथं काय करत होती. आम्ही मुंबईवरून गावाला जायचं पहिले ना तिला इथे पाय वरती असं टाकता येत नव्हतं आणि आता ती आल्यानंतर तिला बघा एवढा वरती पाय टाकता येतोय म्हणून ती किती खुश झाली. म्हणजे तिला गॅलरीत यायचं जसं आम्ही लोक येतो त्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत. म्हणून बघा कसं चाललंय सगळं. त्याच्यानंतर गावावरून आलेले पसारा वगैरे आवरला, कपडे वगैरे धुतले, वाळत घातले. त्यानंतर दुपारचं जेवण वगैरे करून झोपून गेलो. आता हे दोघं मॅच बघतायत. डुगूला ह्यातलं काय समजतं काय ते तिचं तिलाच माहिती. मग हे मॅच बघत होते तोपर्यंत मी बोललो मी मार्केटला जाऊन येते. मार्केटला गेली, जिरे वगैरे घ्यायचे होते मला, सब्जा सीड वगैरे. तर तिकडे मला खाऊ भेटला, मी तो खाऊ पण घेऊन आली. कधी कधी 4 वाजता असं खूप भूक लागते, मग थोडंसं काहीतरी असं खायला चटरपटर छान वाटतं. त्यानंतर इथं डुगूच्या मैत्रिणी तिला भेटायला आल्या होत्या, गावावरून आली होती ना डुगू. तर बघा ह्या तिघी पण खूप आगाव आहेत. म्हणजे वाटत नसलं ना, तोंडावरून भोळा दिसत असल्यानंतर तिघी पण खूप आगाव आहेत. उडी मस्ती करतात आणि त्यात डुगूचा फेवरेट प्रकार म्हणजे केस धरणे. त्या दोघींची केस वाढलेत तर असं त्यांची केस ओढून ओढून त्यांना तंग केलं होतं ना तिने. मग शेवटी त्यांनी गेले घरी त्यांच्या, कारण त्यांची केस एवढ्या वेळ ओढली की ते रडायला लागल्या खूप वेळा दोघी पण. मग गेल्या त्या छोट्या दोघी पण बहिणी आहे. त्यानंतर बघा बाबा आल्यानंतर ते ऑफिसचं काम करत होते त्यांचं, तर डुगूला पण त्यांना हेल्प करायची होती. मग त्यांनी तिला एक पेन दिला. बघा पेन सरळ कसा उलटा कसा तो पण धरायचा समजतो आम्हाला आत्तापासूनच. म्हणजे उलटा धरला की खाली फेकते आणि पुन्हा सरळ घेते. आणि ह्या पेपरवरती कसं लिहायचं, कारण फॅन चालू होता तर सगळे पेपर उडत होते. तिला समजतच नव्हतं कसं लिहायचं ते, पण लिहायचं तर होतं काहीतरी. मग त्याच्यानंतर डुगूसाठी दाल भात लावला मी कुकरला आणि जेवण बनवून घेतलं. जेवणाचे काय मला व्हिडिओ काढता नाही आले घाईमध्ये. तर त्याच्या बघा जेवणाला मी केलं होतं, बासुंदी आणली होती मी बाहेरूनच आणि आंबा आणला होता मार्केटवरून. मग येताना मग भाकरी, बेसनची पोळी, वाटाणा बटाट्याची आमटी आणि लोणचं असं जेवण बनवलं होतं. त्याच्यानंतर जेवण झालं, मग हे दोघांची परत मस्ती चालू झाली. तर हिला डुगूला फोन आला होता कोणाचा तरी. डुगूचा आयफोन कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा काहीच खेळून दमल्यानंतर आम्ही झोपून गेलो. नेक्स्ट दिवशी उठलो, मला नाश्त्याला बनवायचं होतं थालीपीठ. तर थालीपीठमध्ये मी दुधी भोपळा घातला, कारण दुधी भोपळ्याची भाजी मला नाही आवडत, बट ते खाल्लं गेलं पाहिजे. प्रत्येक भाजी आपल्या पोटात गेली पाहिजे यासाठी मी असं काहीतरी करत राहते. तर बघा डुगू पण माझ्यासोबत सकाळी जेवण बनवायला, डबा बनवायला बाबाचा उठते आणि तिची धावपळ बघा केवढी असते ते. त्याच्यामध्ये घेतलं तांदूळ आणि ज्वारीचं मिक्स पीठ, कोथिंबीर, जिरं, ओवा, हळद, तिखट, मीठ आणि किसलेला दुधी भोपळा आणि पाणी घालून हे मस्त मळून घेतलं आहे पीठ. त्याच्यानंतर तुम्हाला थालीपीठ कसं लावतात ते माहितीच असेल. एक कॉटनचा कपडा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं ओल्या हाताने पाणी लावत थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि मग तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि हे बघा मी दही पण लावलं होतं घरी, कारण माझं इच्छा होती पहिलंच थालीपीठ करायची, त्यासाठी मी कालच दही लावून ठेवलं होतं. मग मस्त नाश्ता केला गरम गरम आणि ह्यांच्यासाठी डब्याला बनवली होती शेवग्याची शेंग. तर बघा कशी झाली शेवग्याची शेंग, कशी वाटते तुम्हाला बघून. या खायला तुम्ही पण दुपारच्या जेवणाला. त्यानंतर बाबा ऑफिसला चालल्यानंतर बघा आमची घाई कशी असते बाबाच्या मागे जायची. कोणी बाहेर जात असेल तर डुगूला असं वाटतं अरे वा मला पण फिरायला नेणार. तर तिची किती उत्सुकता आहे बघा की मला घ्या म्हणून. आणि घेतल्यानंतर ती माझ्याकडे रिटर्न येत पण नव्हती, मी तिला जबरदस्तीने ओढून घेतलं आहे. ती कोणाबरोबरही फिरायला जाऊ शकते, तिला खूप आवडते बाहेर फिरायला. आणि गेल्यानंतर मग बाबा करत बसते. मग डुगूला नाश्ता देऊन तिला झोप घातला आणि मग घरातली सगळी कामं आवरून घेतली. कपडे वगैरे धुतले, कपडे सुकत टाकले आणि दूध वगैरे तापून घेतलं. आणि त्याच्यानंतर आज आम्हाला जायचं होतं डोस घ्यायला. डुगूचा 9 महिने कंप्लीटवाला डोस होता आज. तर इथे बघा ना सगळे छोटे मोठे बाळं असतात आणि सगळे रडत असतात. मला तर एवढा त्रास होतो ना, म्हणजे मला डुगूला जे टोचतात आणि ती रडते ना त्याचाच त्रास होतो. त्यासाठी ना मी 2 महिने झालं टाळला डोस देणं, पण शेवटी ते खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आज मी आलेच तिला घेऊन आणि दिला डोस. तर डुगू काय करत होती, त्या डॉक्टरच्या हातातले इंजेक्शनच ओढत होती, कारण तिला कळलं होतं इंजेक्शन देणार आहे. आणि नंतर बघा रडायचं आहे पण रडू पण नाही वाटत आहे. तर काय झालं होतं काय माहिती, इंजेक्शन टोचलं की तेवढ्या पुरतं रडायची आणि मग गप्प व्हायची. म्हणजे 3 इंजेक्शन दिले तिला, 2 पायात आणि 1 हातात. त्याच्यानंतर इथे बघा डुगूची फ्रेंड भेटली होती आम्हाला. तर बघा किती रडतं माझं डुगू. तर मला ना बघवत नाही, खरं तर तिला त्रास झालेला थोडाफार. तसं तर कुठल्याच आईला बघवत नाही आपल्या बाळाला त्रास झालेला, पण अशा महत्त्वाच्या गोष्टींसाठी बघावं लागतं. तर तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये डोस देता, गव्हर्नमेंट की प्रायव्हेट, कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच. बाय गाईज.